नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची आपण सारे विद्यार्थी तयारी करतच असाल. लक्षात घ्या, दिवसेंदिवस पूर्व परीक्षा ही जवळ येत चाललेली आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या रविवारी आपला पेपर या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळं आतापासूनच आपण पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोघांची सांगड घालून अभ्यास इथे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तुमच्या ऑप्शनल पेपरच्या सोबतच जीएस पेपरचाही अभ्यास आतापासूनच या ठिकाणी करा. जेणेकरून पूर्व परीक्षेच्या नंतर केवळ लिखाण सराव आपल्याला इथे या ठिकाणी करायचा आहे, हे लक्षात या ठिकाणी असू द्या. लक्षात घ्या मित्रांनो, पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रितरित्या अभ्यास करत असताना जीएस पेपरवर दुर्लक्ष होऊ देऊ नका आणि त्यातल्या त्यात इतिहास हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक जीएस 1 मधला इथे या ठिकाणी मांडला जातो. इतिहास हा विषय तुम्हाला या ठिकाणी पूर्व परीक्षेमध्ये 30 मार्क मिळवून देणारा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुख्य परीक्षेला साधारणतः 80 ते 90 मार्क हे इतिहास या विषयामध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे इतका मोठा आणि महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्टला तुम्ही नजरअंदाज या ठिकाणी करू नका. आत्तापासूनच डीपमध्ये या विषयाचा अभ्यास करण्याचं काम इथे या ठिकाणी करून घ्या. लक्षात घ्या, प्राचीन भारतातील आर्ट अँड कल्चर, मध्य काळातील भक्ती चळवळ आणि एकूणच आधुनिक भारत, स्वातंत्र्याचा लढा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जगाचा इतिहास असा मोठा सिलेबस या ठिकाणी असल्या कारणामुळं तुम्हाला लवकरात लवकर हा विषय जो आहे, हा इथे या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा सिलेबस हा नंतरच्या वेळांमध्ये या ठिकाणी कंप्लीट होऊ शकणार नाही. म्हणून तुम्ही इतिहासासारखा जो सब्जेक्ट आहे, जो आत्तापासूनच इथे या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, अभ्यास करत असताना लिखाण सराव देखील या ठिकाणी करत चला. कारण लिखाण सरावाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यामधला कॉन्फिडन्स इथे या ठिकाणी बिल्टअप होईल. जो अभ्यास आपण केलेला आहे, तो योग्य पद्धतीने आपण करत आहोत का नाही, त्याशी संबंधित प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी सॉल्व्ह होत आहेत की नाही, हे सगळं आपल्याला इथे या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, यूपीएससीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या आधारावर आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास जीएस 1 चा लिखाण सराव जो आहे, तो इथे या ठिकाणी करून घेत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आज आपल्याला इथं या टॉपिकशी संबंधित 15वं सेशन आपण करत आहोत. यापूर्वी 14 प्रश्न आपण इतिहास जीएस 1 चे पाहिलेले आहेत. हे YouTubeवर तुम्हाला सहज मिळून जातील. लक्षात घ्या मित्रांनो, ब्रिटिशांचं आर्थिक धोरण हा आजचा महत्त्वाचा टॉपिक आपण इथे डिस्कस करत आहोत. या टॉपिकशी संबंधित यूपीएससीनं काय प्रश्न विचारले, ते प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं यावर पण आपण चर्चा करूया. सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. बघा, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो यूपीएससी 2014 चा पेपर आहे. त्यातला हा प्रश्न आहे. जो प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायचं आहे आणि याला एकूण गुण हे 15 या ठिकाणी आहे. प्रश्न काय आहे ते आधी आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे, कसं अपेक्षित आहे, त्यावर पण आपण चर्चा करूया. प्रश्न दिलेला आहे. 18व्या शतकाच्या मध्यापासून स्वातंत्र्यापर्यंत भारतातील ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांच्या विविध पैलूंचे गंभीरपूर्वक या ठिकाणी किंवा गंभीरपणे परीक्षण या ठिकाणी करा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. म्हणजे कशाशी संबंधित आहे? तर भारताचा आर्थिक इतिहास जो आहे, ब्रिटिशांचा जो ब्रिटिशांच्या चे भारताच्या संदर्भात जे आर्थिक धोरणं आहे, तर त्या धोरणांशी संबंधित आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचंय. आता बघा, हा प्रश्न नीट वाचल्यानंतर, तो प्रश्न नीट समजल्यानंतर त्याची मनामध्ये आपण कुठले-कुठले मुद्दे याच्यामध्ये आपण अंतर्भूत करणार आहोत, त्याचं स्ट्रक्चर आपल्या मनामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. साहजिकच याची सुरुवात, हा प्रश्न लिहीत असताना याची सुरुवात आपल्याला इंट्रोडक्शन मधनं या ठिकाणी करायची आहे. लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो की तुम्हाला प्रस्तावना लिहीत असताना त्या प्रश्नाचा सार हा तुमच्या प्रस्तावनेमध्ये आला पाहिजे आणि उत्तरामध्ये आपण कशा पद्धतीने काय-काय लिहिणार आहोत, तो पण मुद्दा तुमच्या प्रस्तावनेमध्ये येणं गरजेचं आहे. जसं की आता 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे 1750 पासून ते साधारणतः 1947 पर्यंतचा भारत या टॉपिकशी संबंधित प्रश्न आहे. म्हणजे पूर्ण भारताचा जो काही स्वातंत्र्य लढा किंवा स्वातंत्र्याचा जो इतिहास जो पण काही आहे, तर तो संपूर्ण मॉडर्न इंडियाशी संबंधित हा प्रश्न इथे आहे आणि तो प्रश्न तुम्हाला ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाशी संबंधित इथे या ठिकाणी लिहायचं आहे. मग लक्षात घ्या, आता याचं इंट्रोडक्शन लिहित असताना तुम्ही या ठिकाणी हे वरचेच प्रश्नाचे मुद्दे इथे या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये देऊ शकता. जसं तुम्ही म्हणू शकता, की 18व्या शतकाच्या मध्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांनी भारताच्या संदर्भात विविध प्रकारची आर्थिक धोरणं आखली. या आर्थिक धोरणातून
ब्रिटिशांनी भारतीयांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण या ठिकाणी केलं, ज्याच्या माध्यमातून भारतात बेरोजगारी, भारतामध्ये दारिद्र्य आणि त्याचबरोबर उपासमार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली. तर इतक्या शॉर्टमध्ये तुम्ही प्रस्तावना इथे या ठिकाणी करू शकता किंवा तुम्हाला जर का भारतातील काही विचारवंत आहेत, त्या विचारवंतांचे कोटेशन जर माहिती असतील, त्या कोटेशनच्या माध्यमातून पण तुम्ही इथं प्रस्तावना देऊ शकता. जसं की जॉन सॅलिव्हन नावाचा एक इंग्रज अधिकारी, ज्याचं असं म्हणणं होतं, की ब्रिटिशांची व्यवस्था ही अशी आहे, की ब्रिटिशांची व्यवस्था ही एका स्पंजाप्रमाणे आहे, की हा स्पंज गंगा नदीमध्ये डुबवला जातो आणि तो इंग्लंडच्या थेम्स नदीमध्ये रिकामा केला जातो. तर हे जे कोटेशन आहे, हे कोटेशन वापरून पण तुम्ही या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तराला सुरुवात या ठिकाणी करू शकता. तर जे पण तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे या ठिकाणी करा. आता मुख्य मुद्दा आहे, की याच्या मेन बॉडीमध्ये कोणकोणते घटक इथे या ठिकाणी येणं गरजेचं आहे, त्यावर आपण चर्चा करूया. तर बघा मुख्य घटकांमध्ये जर आपण पाहिलं, तर पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो म्हणजे इंग्रजांनी भारतासोबत एकेरी व्यापाराचं धोरण इथे या ठिकाणी आखलं. भारतासोबत एकेरी व्यापार जो आहे, तर या एकेरी व्यापाराचं धोरण इथे या ठिकाणी आखलं. हा एक मुद्दा तुमच्या उत्तरामध्ये येणं गरजेचं आहे. आता एकेरी व्यापार काय आहे? याच्यामध्ये काय लिहिलं पाहिजे? तर 1765च्या अलाहाबादच्या तहानंतर इंग्रजांनी भारतात लंडनहून आलेलं सोनं इथे या ठिकाणी समाप्त केलं. आता भारतात मिळणाऱ्या महसूल उत्पन्नातूनच त्यांनी भारतातील कच्चा माल खरेदी केला आणि अशा प्रकारे भारतात एकेरी व्यापाराला सुरुवात होऊन भारताचं दुहेरी शोषण इथे या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. तर हा एक मुद्दा तुम्हाला यामध्ये या ठिकाणी मांडायचा आहे. दुसरं महत्वाचं काय बरं? तर यामध्ये तुम्हाला ददनी व्यवस्था जी आहे, तर त्या ददनी व्यवस्थेच्या संदर्भात देखील तुम्हाला इथे या ठिकाणी मुद्दा मांडणं गरजेचं आहे. ददनी व्यवस्था काय बरं आहे? तर लक्षात घ्या, ददनी व्यवस्थेच्या संदर्भात जर आपण इथं बोललो, तर आपल्याला माहिती आहे ददनी व्यवस्था ही भारतातील कारागिरांच्या सोबत इंग्रजांनी या ठिकाणी केली. जसं की आपल्याला माहिती आहे, की भारतीय कारागिरांसोबत त्यांनी या ठिकाणी ॲडव्हान्स पेमेंट या ठिकाणी भारतीय कारागिरांना दिला आणि अशा पद्धतीने ॲडव्हान्स पेमेंट या ठिकाणी देऊन त्यांनी भारताच्या वस्तू उत्पादन जे आहे, तर त्या वस्तू उत्पादनांवर या ठिकाणी स्वामित्व इथे या ठिकाणी गाजवलं आणि त्याद्वारे भारतीय कारागीर जे आहे, हस्तकारागीर जे आहे, लघु उद्योगाचे जे काही उत्पादक आहे, तर त्यांच्यावर त्यांनी या ठिकाणी इथं निर्बंध या ठिकाणी आणल्याचं दिसून येतं. तर ददनी व्यवस्था ती पण तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायची आहे. बॅचमध्ये आपण ददनी व्यवस्था इन डिटेलपणे या ठिकाणी अभ्यासलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय? तर आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं, की ब्रिटिशांनी या काळामध्ये महसूल व्यवस्था जी आहे, जमीन महसूल पद्धती, विविध प्रकारच्या जमीन महसूल पद्धती भारतामध्ये आणल्या. आता जमीन महसूल पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये काय बरं लिहिलं पाहिजे? तर ब्रिटिशांनी भारतामध्ये इजारा, त्याचबरोबर कायमधारा, अ, रयतवारी, महलवारी आणि मौजेवारी यांसारखे विविध प्रकारच्या महसूल व्यवस्था आणल्या. यात ब्रिटिशांचा उद्देश भारतातील महसूल व्यवस्था सुरळीत करणं असं होतं. मात्र जादा टॅक्स असल्या कारणामुळं या प्रत्येक महसूल व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी भारतीयांचं शोषण केलं. भारतातील शेतकरी जे आहे, यांनी गावं सोडून ते शहराकडे या ठिकाणी गेले. कारण ब्रिटिशांच्या या चुकीच्या महसूल पद्धतीमुळं ते त्रस्त झाले होते. अशा प्रकारचा मुद्दा तुम्हाला इथं मांडायचा. म्हणजे महसूल पद्धतीतून ब्रिटिशांनी भारतीयांचं कशा प्रकारचं शोषण या ठिकाणी केलं, ते मुद्दे तुम्हाला मांडायचे. इन शॉर्टमध्ये मांडायचे लक्षात घ्या. 250 शब्दांमध्ये इथं विचारलेलं आहे. तर मुद्दे जास्त येऊ द्या. इन डिटेलमध्ये आतमध्ये जे आहे ते थोडंसं शॉर्टमध्ये त्या ठिकाणी मांडायचं. म्हणजे महसूल पद्धती विचारला की सगळंच्या सगळं लिहित बसायचं नाही. तर वरवर लिहा कायमधारा, रयतवारी, महलवारी, मौजेवारी, इजारा यांसारख्या पद्धतीच्या द्वारे ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांचं मोठं शोषण केलं. कारण टॅक्स हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होता. याचबरोबर अजून काय बरं आपल्याला इथे या ठिकाणी म्हणता येईल, तर ब्रिटिशांनी भारतामध्ये मुक्त व्यापाराचं धोरण इथे या ठिकाणी आखलं. मुक्त व्यापारी धोरण जे आहे, तर हे मुक्त व्यापाराचं धोरण ब्रिटिशांनी भारतामध्ये आखलं. मग यामध्ये काय म्हणता येईल, तर 1813 चा चार्टर ॲक्ट नंतर ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी एकाधिकार इथं समाप्त करण्यात आला आणि यानंतर ब्रिटनमधले खाजगी भांडवलदार लोक जे आहेत, त्यांनी देखील भारतामध्ये गुंतवणूक या ठिकाणी केली आणि अशा प्रकारे एका बाजूला ईस्ट इंडिया कंपनी, दुसऱ्या बाजूला ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी आणि तिसऱ्या बाजूला ब्रिटनमधले भांडवलदार हे सारेचे सारे भारतीय भारतीय कच्च्या मालाचं इथे या ठिकाणी शोषण इथे या ठिकाणी करू लागलेले आहेत किंवा भारतीय कच्चा माल हा आपल्या मायदेशी देऊ लागलेले आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा
आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हा एक मुद्दा आहे, की हे म्हणजे मुक्त व्यापाराच्या धोरणाच्या द्वारे ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वारे पण आणि त्याचबरोबर खाजगी भांडवलदारांच्या द्वारे पण भारताचं आर्थिक शोषण इथे या ठिकाणी केलं. त्याचबरोबर आपल्याला यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मांडणं गरजेचं आहे. ते म्हणजे शेतीचं व्यापारीकरण लक्षात घ्या. आता इथं विचारलंय बघा विविध पैलू. त्यामुळे हे विविध पैलू आपण इथे या ठिकाणी देतोय. तर शेतीचं व्यापारीकरण लक्षात घ्या. आता इथं आपल्याला मांडावं लागेल शेतीचं व्यापारीकरण काय आहे? कशाला म्हणतात शेतीचं व्यापारीकरण? तर ब्रिटिशांचा मुख्य उद्देश भारतातून अधिकाधिक नफा कमवणं होता आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये शेतीचं देखील व्यापारीकरण या ठिकाणी केलं. भारतात अन्नधान्यांच्या पिकांच्या ऐवजी त्यांनी या ठिकाणी नगदी पिकं घ्यायला सुरुवात केली. मग ती नगदी पिके पिके कोणती आहेत त्याबद्दल तुम्ही लिहा. ऊस आहे, कापूस आहे, नीळ आहे, ताग आहेत, तंबाखू या ठिकाणी आहे, अफू आहे. यांसारखे त्यांनी या ठिकाणी नगदी पिकं या ठिकाणी इथे घ्यायला सुरुवात या ठिकाणी केली. त्यामुळं काय झालं, अन्नधान्यांची पिकं ही या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई या ठिकाणी निर्माण झाली आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उपासमार आणि दुष्काळ देखील इथे या ठिकाणी पडू लागलेले आहेत. हा एक मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे. अजून काय बरं आपल्याला इथे लिहिता येईल? तर लक्षात घ्या ब्रिटिशांच्या या आर्थिक धोरणाच्या संदर्भामध्ये अनौद्योगिकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी होता. अनौद्योगिकरण ज्याला आपण इंग्रजीमध्ये या ठिकाणी डिइंडस्ट्रियलायझेशन या नावानं इथे या ठिकाणी संबोधतो. मग ब्रिटिशांनी काय केलं? तर भारतातील हस्तकारागीर आणि हस्तउद्योग आणि त्याचबरोबर या ठिकाणी लघु उद्योग व कुटीर उद्योग यांचा ऱ्हास या ठिकाणी घडवून आणला. भारतातील कसबी हस्तउद्योग आणि ग्रामीण भागातील लघु उद्योग आणि कुटीर उद्योग हे समाप्त झाल्यामुळं भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती डबघाईच्या ठिकाणी आली आणि मोठ्या प्रमाणावर हे ग्रामीण भागातील कारागीर शहराकडे या ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले. परिणाम असा झाला की गावं ओस या ठिकाणी पडली आणि शहरामध्ये बेरोजगारी आणि बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढीस या ठिकाणी लागली. तर हा एक मुद्दा तुम्हाला या संदर्भामध्ये लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामध्येच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की ब्रिटिशांनी भारतामध्ये दळणवळणाच्या सुविधा इथे या ठिकाणी केल्या. दळणवळण हा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. मग ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता, की ब्रिटिशांनी भारतामध्ये रेल्वे, रस्ते, अ, जहाज वाहतूक, विमान वाहतूक या माध्यमातून विविध प्रकारचे दळणवळणाच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या. मात्र याचा मुख्य उद्देश भारताची अतोनात लूट करणं हाच या ठिकाणी होता. रेल्वे रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हाट बाजारापर्यंत ब्रिटिशांचा पक्का माल पोहोचला गेला. त्यामुळे भारतीय मालाला मागणी कमी या ठिकाणी झाली आणि त्याद्वारे भारतीय माल जे आहे हे घेण्याऐवजी भारतीय लोकांनी या ठिकाणी इंग्रजी वस्तूंनाच या ठिकाणी इथं स्वीकारलं आणि दळणवळणाच्या माध्यमातून भारतीय ग्रामीण भागातील हाट बाजार हे इथे या ठिकाणी मोडकळीस आले. भारताचं शोषण मोठ्या प्रमाणावर इथे या ठिकाणी होऊ लागलं. तर हा एक मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं या ठिकाणी आहे. याचबरोबर ब्रिटिशांनी आणखीन काय बरं केलं? तर ब्रिटिशांनी भारतामध्ये नवीन-नवीन उद्योगधंदे देखील या ठिकाणी सुरू केले बघा. तर नवे उद्योगधंदे बघा. ब्रिटिशांनी भारतामध्ये काय केलं? तर आर्थिक धोरणाच्या संदर्भात नवे उद्योगधंदे इथे या ठिकाणी निर्माण केले. मग यामध्ये नवे उद्योगधंद्यांमध्ये काय? तर आपल्याला इथं माहिती आहे, की या काळामध्ये ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कॉटन इंडस्ट्री निर्माण केली. त्याचबरोबर ज्यूट इंडस्ट्री या ठिकाणी निर्माण केली. त्याचबरोबर अ, य य याच काळामध्ये विविध प्रकारचे खाण उद्योग या ठिकाणी आणले, बँकिंग व्यवस्था या ठिकाणी आणल्या. तर या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय संपत्ती ही विदेशामध्ये ते या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. या नव्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतामधला स्वस्त कामगार जो आहे, हा स्वस्त कामगार देखील त्याचं देखील या ठिकाणी शोषण या ठिकाणी केलं. चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या आदिवासींचं, निळीच्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या, खाण उद्योगामध्ये काम करणाऱ्या कारागिरांचं, कामगारांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण या कालखंडामध्ये ब्रिटिश राज्यकर्ते करतायत. नव्या उद्योगाच्याद्वारे भारतीयांची प्रगती करण्यापेक्षा ब्रिटिशांच्याच राष्ट्राची प्रगती कशी होईल, इंग्लंडचीच प्रगती कशी होईल, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली. जसं की आपल्याला माहिती आहे बघा, ईश्वरी प्रसाद आहे बघा, ईश्वरी प्रसाद. हे ईश्वरी प्रसाद काय म्हणतायत, की भारत ही इंग्लंडसाठी एक दुभती गाय या ठिकाणी बनली
मात्र तिचे वासरं ही या ठिकाणी उपाशी मरू लागले. ईश्वरी प्रसादांचं चांगलं कोटेशन आहे बघा. हे कोटेशन पण तुम्हाला यामध्ये मांडता येईल, की ईश्वरी प्रसादांच्या मते भारत ही ब्रिटिशांसाठी एक दुभती गाय या ठिकाणी बनली. मात्र तिचे लेकरंही उपाशी मरू लागले. ते कसे? या पद्धतीने मरू लागले. या पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्याचं दिसतं. तर अशा प्रकारे नवीन उद्योग देखील या ठिकाणी आणला आणि त्या नवीन उद्योगातून भारताचं आर्थिक शोषण इथे या ठिकाणी करायला सुरुवात या ठिकाणी केली. याचबरोबर अजून काय बरं महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल? तर लक्षात घ्या धननिस्सारण जे आहे, तर धननिस्सारणाचा हा एक मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडता येईल. धननिस्सारण काय? तर भारतीय संपत्तीचं विविध मार्गानं इंग्रजांनी शोषण केलं. जसं की जसं की ब्रिटिशांचे कर्मचारी, त्यांचे वेतन, त्यांचे पेन्शन हे भारताच्या तिजोरीतूनच या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. भारतामध्ये एखादा उठाव बोलण्यासाठी जो खर्च आला, तो खर्च भारतीय तिजोरीतूनच त्यांनी या ठिकाणी इथं घेतला. युद्धखंडणीच्या माध्यमातून भारतीयांची लूट त्यांनी या ठिकाणी केली. तर या पद्धतीचे मुद्दे धननिस्सारणाच्या माध्यमातून तुम्हाला इथे या ठिकाणी मांडता आलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि याच सोबत आपल्याला अजून एक 10वा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी इथं मांडता येईल. ते म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये आर्थिक साम्राज्यवाद जो आहे, तर आर्थिक साम्राज्यवाद इथे या ठिकाणी निर्माण केला आणि या आर्थिक साम्राज्यवादातून देखील भारताचं मोठ्या प्रमाणावर शोषण इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. मग या आर्थिक साम्राज्यवादामध्ये तुम्ही या ठिकाणी मानू शकता, की भारताला त्यांनी या ठिकाणी एक भांडवली स्टेट बनवण्याचा इथे या ठिकाणी प्रयत्न केला आणि खास करून भारत जे आहे, तर त्या भारतामध्ये विविध प्रकारचे ब्रिटिश उद्योगपतींचा मोठा पैसा भारतामध्ये या ठिकाणी गुंतला गेला होता आणि त्यामुळे भारतावरची पकड जी आहे, ही त्यांनी या ठिकाणी अधिकाधिक मजबूत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. भारतातील जे उद्योगपती या ठिकाणी होते, जो व्यापारी वर्ग होता, या व्यापारी वर्गाला देखील उद्योगपतींना किंवा ब्रिटिश उद्योगांना सहाय्यकारी भूमिका हे व्यापारी वर्ग घेतील, अशाच प्रकारची अशाच प्रकारचा दर्जा, अशाच प्रकारचं स्टेटस हे भारतीय उद्योगपतींना इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसतं. मग यामध्ये तुम्ही कर्झनचं एक विधान आहे, ते कर्झनचं विधान या ठिकाणी इथे टाकलं तर चालेल. कर्झन काय म्हणतो, की ब्रिटिश साम्राज्यवाद जो आहे, तर त्या ब्रिटिश साम्राज्यवादातील ब्रिटिशांची एखादी वसाहत जरी आपण गमावली, तर ब्रिटिशांचा साम्राज्यवाद हा चालूच राहील. मात्र भारतासारखी वसाहत जर आपण या ठिकाणी गमावली, तर ब्रिटिश साम्राज्याचा सूर्यास्त या ठिकाणी होईल किंवा ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळताना या ठिकाणी दिसेल. हे जे काही कोटेशन होतं कर्झनचं, ते पण आपल्याला यामध्ये या ठिकाणी वापरता येईल. आणि त्यामध्ये असं हे पण मानता येईल, की या ठिकाणी या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतावरची पकड ही अधिकाधिक या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि कॅपिटलिझम भांडवलवाद जो आहे तो भारतामध्ये रुजवण्याचा विशेष प्रयत्न करून भारताचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर अशा प्रकारचे हे 10 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, ते 10 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला या टॉपिक अंतर्गत इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर 10 मी तर 10 तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे 10च्या 10 मांडले तरी चालेल. याच्यामध्ये अजून काही तुम्हाला ॲड करायचं असेल, तरी तुम्ही या ठिकाणी इथे करू शकता. लक्षात घ्या, अशा पद्धतीने ब्रिटिश जे आहे ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण या ठिकाणी करतात. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आता तुम्हाला लेक्चर घेता मला सुचला. ते म्हणजे काय? भारतीय माल जो आहे, तर त्या भारतीय मालावर विविध निर्बंध ब्रिटिशांनी या ठिकाणी आणले. म्हणजे भारतीय वस्तू ज्या आहे, तर त्या भारतीय वस्तूंवर निर्बंध इथे या ठिकाणी आणले लक्षात घ्या. भारतीय वस्तूंवर विविध प्रकारचे निर्बंध आणले. मग या निर्बंधाच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो, की भारतामध्ये असे काही कायदे निर्माण करण्यात आले, की ज्या कायद्यांच्या माध्यमातून भारतीय वस्तूंना विदेशामध्ये पाठवण्यास इथं मनाई करण्यात आली. जसं की उदाहरणार्थ कापूस आहे, तर कापसावर निर्बंध आणले गेले बघा. त्यामुळं असा हा मुद्दा तुम्हाला म्हणता येईल, की भारतीय वस्तू ज्या आहेत, तर त्या भारतीय अ, वस्तू या ब्रिटिश मालापुढे या ठिकाणी फिक्या ठरल्या जातील आणि त्याचबरोबर भारतीय वस्तू ह्या विदेशामध्ये खपल्या जाणार नाही, याची पण काळजी ब्रिटिशांनी या ठिकाणी घेतली आणि त्यासाठी विविध कायद्यांच्या माध्यमातून भारतीय वस्तूंवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न ब्रिटिश राज्यकर्ते इथे या ठिकाणी करताना दिसून येतात. आता हे सगळे महत्त्वाचे मुद्दे इथे मांडल्यानंतर मग तुम्ही एंड करताना असं म्हणा, अशा पद्धतीने ब्रिटिशांनी भारतामध्ये अशा प्रकारे जे आर्थिक धोरण या ठिकाणी आखलं, त्याचा मुख्य उद्देश भारताचं अधिकाधिक शोषण करणं आणि भारतीय संपत्ती विदेशामध्ये नेऊन त्यांच्याच राष्ट्राचा या ठिकाणी विकास करणं किंवा ब्रिटिशांचा विकास करणं, हेच धोरण इथे या ठिकाणी ब्रिटिशांचं राहिलं. ज्याचा परिणाम भारतामध्ये उपासमार
अन्नधान्याची टंचाई आणि त्याचबरोबर भारतामध्ये या ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं. तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांशी संबंधित हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी लिहावा लागणार आहे. आलं लक्षात? 18व्या शतकाच्या मध्यापासून स्वातंत्र्यापर्यंत भारतातील ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे जे विविध पैलू आहेत, त्याचा आपण अशा पद्धतीने गंभीरपूर्वक या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते जरूर या ठिकाणी मला कळवा. लक्षात घ्या मित्रांनो, जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन या ठिकाणी राज्यसेवेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हिस्ट्री ऑप्शनलची एक महत्त्वाची बॅच आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर आहे आणि त्याचबरोबर हिस्ट्री जीएससाठी देखील एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी आहे. जे विद्यार्थी पूर्व परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी देखील राज्यसे राज्यसेवा पूर्व परीक्षा इतिहास या विषयाचे महत्त्वाची बॅच इथे या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला या बॅचेस या ठिकाणी जॉइन करायचे असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरनं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करा आणि या प्रकारच्या बॅचेस जरूर या ठिकाणी जॉइन करा. आपलं हे जे लेक्चर आहे आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आपला हा जो चॅनल आहे, तर तो चॅनल तुम्ही या ठिकाणी इथं सबस्क्राईब करा. लेक्चरला लाईक आणि कमेंट देखील या ठिकाणी करा. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एका नवा टॉपिक घेऊन, एक नवा प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.